गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मस्तकहे पायावरे मस्तकहे पायावरे मस्तकहे पायावरे या वार करे संताचा वार करे या वार करे संताचा वार करे संताचा सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं। विठाला 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 याल तरी यारे लाग्या वागे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी। संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा गवळणपर प्रकरणातील काल्याच्या कीर्तन सेवेप्रसंगी निवडलेला हा अभंग। या अभंगद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि मोठ्या भाग्यानं त्यांची संगती ज्यांना लाभली असे गोपाळ यांच्यातील एक संवाद आपल्या पुढे ठेवतात। भगवान परमात्म्यानं जेव्हा गोपाळांच्या अंतःकरणातील व्यथा चिंता दुःख पाहिली ती त्यांना जाणवली त्यावेळेला भगवंताने त्या गोपाळांना सूचित केलं आज्ञा केली की गोपाळांनो तुमच्या अंतःकरणामध्ये जी सुखाची भूक आहे त्याची तृप्ती करण्याचं साधन मी तुम्हाला सांगेल परंतु त्या साधनाचं अनुसरण तुम्ही केलं पाहिजे। गोपाळ म्हणाले देवा सांगा काय साधन आम्ही करावं काय सेवा करावी नेमका कोणता जीवन मार्ग आम्ही अवलंबावा। त्यावेळेला भगवान त्यांना सांगतायत गोपाळांनो तुम्ही अवघे मिळून या माझ्या मागे या अर्थात दैवी मार्गानं या आणि लागे या म्हणजे या मार्गाशी तुम्ही जोडलेले राहा। जेव्हा ईश्वरीय मार्गाशी तुम्ही सर्व मिळून जोडले जाल त्यावेळेला निश्चितपणे भगवान आश्वस्त करतायत की मी तुम्हाला पोट भर देईल तृप्ती मिळेल अशा पद्धतीचा प्रसाद मी तुम्हाला देईल। गोपाळांनो त्यासाठी स्वाभाविक गतीनं वाटचाल करा। प्रपंच असो की परमार्थ चढाओढ सुरू झाली की दुःखाला प्रारंभ होतो आणि आपल्या कुवतीप्रमाणे आपण मार्गक्रमण करत राहिलो की समाधानानं प्रवास होतो। म्हणून भगवंताचं मार्गदर्शन आहे, हळूहळू चला,
आणि वाद विवाद वितंडवाद यामध्ये पडू नका. कोणी कोणाशी न बोला. सोबत काही या संसाराच्या संगतीनं दोष आलेले असतील तर ते सांडून द्या, ते टाकून द्या. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. आणि या नियमानं तुम्ही वाटचाल कराल तर भगवान म्हणाले, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरे विठाला. श्री मंगलमूर्ती गणेशाचं पवित्र पावन स्थान वरद विनायक सेवाधाम, लोणी खुर्द, लोणी बुद्रुक, निर्मळ पिंपरी या पंचक्रोशीतलं प्रवरा परिसर, राहता तालुक्यातील हे स्थान आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी सेवा कार्यातून सर्वांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचणार हे स्थान. या स्थानावरती भगवान श्री गणपती बाप्पांच्या गणेशाच्या जयंतीच्या निमित्तानं आणि महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेच्या कलशस्थानी शोभलेले महान संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या जयंती उत्सवाच्याही निमित्तानं गेली 7 दिवस या भूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झालाय. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, काकड आरती, प्रवचन, हरिपाठ, संत पूजन, हरिकीर्तन, महाप्रसाद या निमित्तानं पार पडलेलं भजन पूजन आदी सर्व कार्यक्रम आणि त्या सर्व कार्यक्रमांची सांगता आज वारकरी संप्रदाय नियमाप्रमाणे संत विचार जे आपल्या समोर आहेत त्याला अनुसरून काल्याच्या कीर्तनानं ही सांगता संपन्न होते आहे. खर तर मागील 7 दिवसामध्ये आपल्या प्रवरा परिसर आणि राहता तालुक्यासह राहुरी, श्रीरामपूर, नेवासे, संगमनेर, कोपरगाव, अकोले, गंगापूर, वैजापूर अशा विविध तालुक्यातून, येवला, सिन्नर अशा दूरदूरच्या सर्व तालुक्यातून मंडळी, कोपरगाव असेल, येवला, सिन्नर म्हणजे नाशिक जिल्ह्यातील बरेचसे भाविक, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून बरेचसे भाविक, संभाजीनगर जिल्ह्यातून आणि इतरही उर्वरित भागातून भाविक या कार्यामध्ये सहभागी झाले. विशेष करून आपल्या भोवतालच्या तालुक्यातून आणि आपल्या राहता तालुक्यातून, प्रवरा परिसरातून या कार्यामध्ये खूप भक्तिभावानं योगदान देण्यात आलं. अन्नदान रूपानं, भजन रूपानं, वस्तू रूपानं, आर्थिक रूपानं, भजन पूजन, श्रमदानाच्या सेवेच्या रूपानं आपापल्या परीनं आपण सर्व भाविकांनी यामध्ये अत्यंत चांगला सहभाग घेतला आणि त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत भक्तीचा आनंद देणारा ठरला. आनंददायी, सुखदायी असाच अनुभव आपल्याला या गेल्या 7 दिवसामध्ये आला. पारायण अतिशय उत्तम झालं. मला सर्वप्रथम धन्यवाद पारायण वाचकांनाच द्यावे लागतील, कारण शेती कामाचे दिवस आहेत. विशेष करून आपल्या लोणीतील सर्व शैक्षणिक संस्था, कारखाना आणि इतर सर्व संस्थेमुळे नोकरीचं प्रमाण आपल्याकडे खूप मोठं आहे. नोकरदार मंडळी आहेत, शेतकरी आहेत, व्यापारी वर्ग आहे, विद्यार्थी आहेत आणि अशा काळात पारायण करायचं म्हणजे वेळ काढणं फार जिकिरीचं आहे. पण अनेक ज्येष्ठ मंडळी, अनेक महिला भगिनी येण्या जाण्याची स्वतः सोय करून आपापल्या भागातून ते इथे पोहोचले आणि पारायणासाठी जवळजवळ 250-300 भाविक शेवटपर्यंत पारायणाचे झाले. मला वाटतं त्यांचे टाळ्या वाजवून आमच्या सगळ्या पारायण वाचकांचं पहिलं अभिनंदन केलं पाहिजे. कारण तुम्ही पारायणाला बसलात म्हणून याला पारायण सोहळा आम्हाला म्हणता आलं. नाहीतर पारायण सोहळा म्हणणं म्हणजे मनातल्या मनात लाजल्यासारखं होतं कधी कधी. कुठे 10 वाचक, कुठे 5 वाचक, 15-20 वाचक. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पारायणाकडे अधिक लक्ष द्यावं लागेल.
कीर्तनाला लोक जमत आहेत, उत्सव होत आहेत, पण पारायण ही आपली मुख्य उपासना आहे, भजन ही आपली मुख्य उपासना आहे. भजन पारायण या गोष्टींमध्ये आपला सहभाग जास्तीत जास्त वाढला पाहिजे. आणि 8 दिवस सलग द्यायचे म्हणजे लोक खूप विचारात पडलेले असतात, परंतु एकदा का मनानं निर्धार केला मग ते शक्य होतं. आणि म्हणून आपण सर्व वाचकांनी, भाविकांनी सर्वांनी सहभाग घेतल्यानुसार पारायण सोहळा संपन्न झाला. आज ज्यांचा काल्याचा महाप्रसाद आहे, सन्माननीय विखे पाटील परिवार, मातोश्री स्वर्गीय सिंधुताई आणि स्वर्गीय लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन आजच्या अन्नदान सेवेमध्ये विशेष सहभाग नोंदवलेला आहे. त्यांचा सततचा सहभाग आहे, सहकार्य आहे. त्याचबरोबर माजी मंत्री आणि आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेबजी मस्के पाटील साहेब यांनी सुद्धा अतिशय मोठा हातभार या कार्याला लावला, मार्गदर्शन केलं, वेळोवेळी उपस्थित राहिले. त्यांनाही मी धन्यवाद देतो. या निमित्तानं ज्यांचं हे भूमिदान आहे आणि ज्यांच्या पुढाकारामुळे खऱ्या अर्थानं या भूमीमध्ये हे कार्य उभं राहिलं, ही सेवा सुरू झाली, ते हरिभक्तीपरायण कचरू पाटील निर्मळ नाना यांना मी विशेष धन्यवाद देतो. आपण टाळ्या वाजवून नानांचं खरं म्हणजे मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे. मातोश्री अंजनाबाई, वैकुंठवासी मातोश्री अंजनीबाई आणि वडील वैकुंठवासी मुरलीधर पाटील यांच्या स्मरणार्थ नानांनी फार अगोदर हा संकल्प केला होता. खूप वर्ष ते मला म्हणायचे की मला काही आईच्या नावानं ही भूमी दान करायची आहे, परंतु म्हटलं जोपर्यंत काही विचार पुढे येत नाही, नेमकं जागा घेऊन करायचं काय, असं म्हणता म्हणता 7-8 वर्ष निघून गेलेले आहेत, मला चांगलं आठवतं. आणि नंतर 2013 साली तो योग जुळून आला. आम्ही कुठलं पिंपरीतलं एक कीर्तन केलं आणि नानांकडे दुपारच्या भोजनाला म्हणून पिंपरीला त्यांच्या वस्तीवर गेलो. थोडा बारीक पाऊस पडत होता, मला आठवत आहे. आणि नानांनी परत विषय काढला. घरातली सगळे महिला मंडळ, मुलं सगळे होते. सगळ्यांच्या समोर त्यांनी विषय काढला की बा आपल्याला असं असं कुटुंबाच्या वतीनं हे भूमिदान करायचं आहे आणि सगळेजण आम्ही सगळे एकमतानं ही सेवा करणार आहोत. आणि त्याने आग्रह धरला, आज तुम्ही चलाच म्हणे पाहायला. मग रोडला गेलो आम्ही, त्यांनी हायवेलाही जागा दाखवली. नंतर इथे आलो. पण प्रत्येक व्यक्तीचं जसं काही पुण्य असतं तसं प्रत्येक जागेचाही काही वेगळा एक पुण्य प्रभाव असतो. आणि तो इथे आल्यावर नकळतपणे त्याची जाणीव झाली. नानांची विहीर होती, त्या अगोदर एकदा विहिरीच्या भूमिपूजनालाही मी आलो होतो. जागा पाहायला आलो आम्ही, विहिरीच्या मुरमावर उभे राहिलो. वर ढीग होता. ते म्हणाले कोणत्याही बाजूने घ्या, पण इथे आल्यानंतर कुठे जावंच वाटे ना आम्हाला. म्हटलं हीच जागा चांगली. आणि काही संकेतही त्यांना आम्हाला सगळ्यांना झाले आणि त्यातून गणपती बाप्पांचं मंदिर व्हावं ही दैवी इच्छा होती. त्या संकेतानुसार, त्या इच्छेनुसार स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील त्यावेळी होते. आणि 2013 साली डिसेंबर महिन्यामध्ये इथे भूमिपूजन संपन्न झालं. तिथपासून कीर्तन, अन्नदानाला सुरुवात त्याच वेळेपासून सुरुवात झाली. तिथून खंड पडला नाही. लगेच दुसऱ्या महिन्यात चतुर्थीच्या सेवा सुरू झाल्या. आणि तदनंतर या 12 वर्षामध्ये लोणी असेल, निर्मळ पिंपरी असेल, संपूर्ण पंचक्रोशी, प्रवरा परिसर आणि संपूर्ण राहता तालुक्यासह भोवतालच्या तालुक्यातूनही भाविक येऊ लागले. कीर्तन श्रवणाला येत होते, भजन साथीला येत होते. आमचे अनेक गुणीजन सहकारी की ज्यांनी या मागील काळामध्ये
फार मोठी सेवा या ठिकाणी प्रत्येकाने दिली. अनेक तरुण मंडळींनी आजही देत आहेत, पूर्वीपासून आपलं योगदान दिलं, वेळ दिला. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की अनेक परिवार असे आहेत की चतुर्थीच्या दिवशी ते कोणताही कार्यक्रम बाहेरचा घेत नाही. ते म्हणतात आमची चतुर्थी आहे आणि आम्हाला कीर्तनाला गेलं पाहिजे, आम्हाला तिथे काही सेवा करू लागली पाहिजे. असे लोणी, पिंपरी, बाबळेश्वर आमच्या या भागामध्ये असंख्य परिवार आहे की जे पाहुण्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा नकार देतात. ते म्हणतात चतुर्थीला आम्हाला गेलं पाहिजे. आणि मला आपल्याला सांगायला अतिशय समाधान वाटतं, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आणि या सेवाधामाच्याही मार्गदर्शक सन्माननीय शालिनीताई विखे पाटील यांनी सुद्धा मागील 12 वर्षामध्ये फार क्वचित प्रसंगी इथला कीर्तन भजनाचा कार्यक्रम चुकला असेल, चुकून, नाहीतर 12 वर्षात सातत्यानं त्यांची उपस्थिती, मार्गदर्शन. मला असं वाटतं गाव आणि गावातल्या प्रमुखांनी जर एखादं कार्य मनावर घेतलं, ते सहभागी झाले. आपण सगळी प्रत्येक गावची प्रमुख मान्यवर मंडळी माझ्या पुढे बसलेला, प्रमुख मंडळी सहभागी झाली की अनेकांना प्रेरणा मिळते आणि ते सगळे सहभागी होतात. हे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं, आपल्या परिसराचं हे भाग्य आहे की आपल्याकडे प्रमुख मंडळी धार्मिक कार्यामध्ये सहभागी होतात, नव्हे परिश्रम घेतात, पुढे होतात. आम्ही काही भागांमध्ये असंही पाहिलेलं आहे फिरताना की गावचा एखादा प्रमुख आम्हाला बोलावतो, चहा पाजतो. महाराज, आज आमच्या गावात कीर्तन आहे वाटतं तुमचं. आम्ही म्हणतो हो हो आहे. तो बोलून घेतो, आम्हाला चहा पाजतो आणि नंतर आम्हाला वाट नाही लावीत, आमची वाट लावतो, मराठी भाषा आहे. आणि तो म्हणतो तुम्ही जा आता कीर्तनाला. आम्हाला प्रश्न पडतो की मग या माणसानं थोडंसं कधीतरी एखाद्या वेळेला तास, अर्धा तास ऐकलं तर काय पाप होणार आहे? चांगलंच होईल ना. गावातले 4 लोक समाधानी होतील, वारकरी होतील, टाळकरी होतील. परंतु अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की प्रमुख मंडळींना असं वाटतं आपण कीर्तनाच्या मंडपात शोभून दिसतच नाही. मग कुठे शोभून दिसतात त्यांना माहिती. पण मला वाटतं आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे यावर की मी गावोगावी पाहतो. आपल्या प्रवरा परिसराचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. पद्मश्रींपासून स्वर्गीय खासदार साहेबांपासून वारकरी संप्रदायाची विशेष गोडी प्रमुखांनाच असल्यामुळे आज आपले आदरणीय नामदार साहेब सुद्धा इतक्या धावपळीतून सातत्याने वेळ काढतात, अनेक धार्मिक कार्यांमध्ये वेळ देतात, सहकार्य करतात. आदरणीय वहिनी साहेब जातीनं हजर राहतात. काल सन्माननीय युवा नेते माजी खासदार सुजयदादा विखे पाटील सुद्धा येऊन गेले, सुष्मिताताई येऊन गेला, राजेंद्र विखे पाटील येऊन गेले, अण्णासाहेबजी म्हस्के पाटील आहेत. आणि गावातले आमचे लोणी खुर्द, लोणी बुद्रुक आणि पिंपरी निर्मळ परिसरातील सगळी प्रमुख मंडळी गेल्या 7 दिवसामध्ये इथे येऊन गेली. आजही आपण सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आत्ताच संगमनेर सहकारी कारखान्याचे माजी वाईस चेअरमन सन्माननीय लहानुभाऊ गुंजाळ इथे आलेत. आपले सुरसिंग पाटील पवार आहेत. किती उल्लेख मला करता येतील. आज आवर्जून जी गुणीजन मंडळी या ठिकाणी थांबलेली आहे त्यामध्ये संगीत रत्न, संगीत विशारद, आपल्या परिवारातील आपले एक प्रेमाचे सहकारी श्री किशोरजी महाराज शेळके, आपल्या परिवारातील आपले सहकारी श्री प्रकाशजी महाराज कातकडे, आळंदी येथून आलेले आमचे अत्यंत स्नेही आणि सहकारी श्री अनिरुद्ध महाराज थारकर, अनिलजी महाराज पौळ, मृदंग विशारद म्हणून ज्यांची ख्याती महाराष्ट्रभर असे तुकारामजी महाराज पांचाळ, दुसरे मृदंग विशारद जय ख्यातीप्राप्त मृदंगाचार्य महाराष्ट्रातील गिरिजनाथजी महाराज जाधव. या निमित्तानं माझे ज्येष्ठ गुरुबंधू खेडले जुंगे तालुका निफाड जिल्हा नाशिक येथून आवर्जून आज शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रेमपूर्वक उपस्थित राहिलेले माधव शास्त्री महाराज घोटेकर, माझे अत्यंत गोड सहकारी हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज खळेकर, आदरणीय दादा, आदरणीय निर्मळ नाना पवार पाटील, माझ्या मागे उभी असलेली माझी सगळी आदरणीय गुरुबंधू मंडळी, आणि हा सप्ताह पार पाडण्यासाठी ज्यांनी विशेष परिश्रम घेतले, मार्गदर्शन केलं, नियोजन केलं. गेले 2 महिने
सातत्यानं परिश्रम घेणारे आमचे सहकारी श्री हरिभक्तीपरायण भारतजी महाराज धावणे, मला वाटतं टाळ्या वाजून भारतजी महाराज यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. 2 महिन्यामध्ये त्यांनी सकाळी बऱ्याच वेळेला, कधी कधी मी मुक्कामी असल्यानंतर आमची पहिली मीटिंग 6ला 6:30ला झालेली, अंधारात, सूर्योदयाच्या आत, कारण मला कीर्तनाला कुठेतरी जायचं असायचं आणि नियोजन करून पुढे जावं लागायचं. आणि मग त्यांनी दिवसभर त्या गावांना भेटी देणं, त्या कामात काम, पुन्हा पत्रिकेचं नियोजन असेल, पंक्तींचं नियोजन, आमचे हरिभक्तीपरायण बाबा महाराज मोरे, पंक्तीचं नियोजन, पत्रिका वाटपाचं नियोजन, या मंडळींनी खूप परिश्रम घेतले. आणि मला असं वाटतं की मी किती नामोल्लेख केला तरी तो अपूर्ण ठरेल. माझ्या सर्व सहकाऱ्यांना, वरदविनायक परिवारातील प्रत्येक सदस्याला, आमच्या महिला भगिनी असतील, आमचे सगळे आदरणीय सहकारी असतील, तरुण मंडळी असेल, आणि आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो. महाराजांनी रात्री म्हटल्याप्रमाणे शोभविले येर येरा, या प्रांगणाला आपल्या सर्वांमुळे महत्व प्राप्त झालंय. या देवस्थानाचंही जे श्रेष्ठत्व चौकडे पोहोचलंय त्याचं कारण या ठिकाणी आपण सर्व भाविक सातत्यानं येत राहिलात आणि तुमच्यामुळे आम्हाला सेवेची प्रेरणा मिळत गेली. भजन कीर्तन करण्याची प्रेरणा मिळाली की भाविक येत आहेत, त्यांना आवडतंय, आपण केलं पाहिजे. अन्नदात्यांना प्रेरणा मिळाली, भाविक येत आहेत, आपण अन्नदान केलं पाहिजे. नाहीतरी मायबाप हो, सेवेची संधी मिळणे हे सुद्धा फार मोठं भाग्य असतं ना. ही संधी प्रत्येक वेळेला मिळते का? मला एक 10-12 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतो वहिनी साहेब. पुण्यात एक मनुष्य भेटला, त्यांनी सांगितलं मला 1,00,000 लोक जीव घालायचे पण संधीच नाही म्हणे, मला कुठंतरी संधी द्या. आणि मग आम्ही त्यांना देवळालीचे, आमचे सहकारी इथं सगळे बसलेले आहेत, देवळालीकर, देवळालीला तपपूर्ती सोहळा झाला, आपणही त्या कार्यक्रमाला आला होता. मोठा कार्यक्रम झाला. काल्याच्या दिवशी भरपूर मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते आणि तिथे त्यांना काल्याची पंगत दिली. त्याने खूप मागं लागले. मला एवढंच सांगायचे, सेवेची संधी सुद्धा मिळणं हे भाग्याच असतं. आणि म्हणून आपण सगळे इथे येत राहिल्यामुळे सेवेची संधी आम्हाला मिळाली, असं आम्ही या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं मानतो. तुम्ही माता भगिनींनी, भाविकांनी जो उदंड प्रतिसाद इथल्या कीर्तनाला, इथल्या पारायणाला, भजनाला, कीर्तनाला दिला. आमच्या वहिनी साहेब वेळोवेळी या ठिकाणी येत राहिल्या, अण्णासाहेबजी मस्के पाटील येत राहिले. काय केलं पाहिजे याचं नियोजन त्यांनी केलं. मग इथे पेव्हिंग ब्लॉकची गरज आहे, इथे प्रवेशद्वारात कमानीची गरज आहे, इथे कंपाऊंडची गरज आहे, स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे, संत निवासाची आवश्यकता आहे, स्वयंपाकघराची आवश्यकता आहे, इथे भोजन हॉलची आवश्यकता आहे. अशा अनेक संकल्पना त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनानं पूर्ण केल्या. सप्ताह सुरू होण्यापूर्वी एक 4-6 दिवस अक्षरशः त्यांना वेळ नव्हता. धावपळीत रात्री 8 वाजता त्यांनी संपूर्ण चाललेल्या तयारीचा आढावा स्वतः येऊन घेतला. मला असं वाटतं की हे प्रेम, आपुलकी, श्रद्धा असल्याशिवाय होत नाही. तात्पुरती कामापुरतं काम प्रत्येक जण आपण करत असतो. लग्नाला जाताना सुद्धा काही माणसं लग्नाला चाललो म्हणतात, काही म्हणतात तांदूळ टाकायला चाललो. हा फरक आहे ना. म्हणून तांदूळ टाकणं वेगळं आणि लग्नालाच ज्याला जायचंय तो हळदीपासून म्हणतो नाही नाही घरातलं गेलंच पाहिजे, वेळ दिला पाहिजे. मला असं वाटतं आमच्या वहिनी साहेबाचं हे जातीनं लक्ष आहे. हे फक्त कार्यापुरतं नाही. अनेक सूचना त्यांनी केल्या की आपलं जे जनरल टॉयलेट आहे ते कोणत्या बाजूला असावं. आम्ही केलं होतं मध्ये, त्यांनी तिथे नाही 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 म्हणे, हे नको, झालेलं रद्द करून त्याची इमारत करायला लावली. इथे वारकरी राहतील, आपण दुसरा निधी आणू, ही इमारत आता दुसऱ्या कामाला वापरून घ्या, पण हे मध्येच येत आहे म्हणे आपल्याला एका कोपऱ्यात. म्हणजे अशा अनेक जातीनं सूचना. आणि हे सगळं केल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे जे अनेक चांगली तरुण मुलं आहेत त्यांनी मार्गदर्शन करून ही सगळी कामं करून घ्यायला लावली. आणि म्हणून मागील एक 15-3 वारापूर्वी परिस्थिती फार प्रतिकूल होती, पण एक एक काम घाईनं पूर्ण करून
आज आपण हा सप्ताह पार पाडू शकलो. मी खरं म्हणजे आपणा सर्वांना धन्यवाद देतो. मी पुन्हा म्हणतो की आपण आल्यामुळे आम्हाला सगळ्यांना ही सेवेची संधी मिळालेली आहे. विठाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि म्हणून आज आमच्या लोणी पिंपरी परिसरासह राहता तालुक्यातल्या विविध गावातून भाविक उपस्थित आहे. प्रवरा परिसरातून आहे. राहुरी तालुक्यातून आमचे अनेक आदरणीय भाविक या ठिकाणी उपस्थित आहे. सुरसिंग पाटील असतील, तक्के पाटील, अनेक मंडळी आहे. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातून अनेक गावचे आदरणीय भाविक आणि प्रमुख मंडळी उपस्थित आहे. कोपरगाव तालुक्यातून अनेक स्नेही भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. श्रीरामपूर तालुक्यातून आमचे पठारे भाऊसाहेब आणि असे अनेक स्नेही, नेवासे तालुका, श्रीरामपूर तालुका, अहिल्यानगर तालुका असेल, वैजापूर तालुका, गंगापूर तालुका असेल, असे अनेक भाविक आज आपण उपस्थित झालेला आहात. सर्वांच्या उपस्थितीमध्ये काल्याची सेवा संपन्न होते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज गोपाळांना तृप्ततेचं साधन सांगतायत. जीवनामध्ये समाधानाला महत्व आहे, तृप्तीला महत्व आहे. अतृप्त जीवन हे माणसाला अशांत ठेवतं आणि शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर तृप्ती अनुभवावी लागते आणि ती तृप्ती अध्यात्मातूनच मिळते. व्यवहार हा आपल्याला एक जगण्याचं साधन म्हणून करावा लागतो. संसार आणि व्यवहार तो तृप्त करत नाही. मनुष्यानं किती मोठा व्यवसाय केला तरी तो तृप्त होतो का? नाही होत. व्यवसाय किती मोठा होऊ द्या, शेती किती मोठी असू द्या, नोकरी किती मोठी असू द्या, तरी सुद्धा म्हणजे जो अत्यंत मोठ्या पदावर आहे तोही म्हणतो माझं प्रमोशन होईना. खूप मोठ्या पदावर आहे की सामान्य माणसाच्या आपल्या दृष्टीने विचार केला तर अरे केवढं मोठं पद आहे तुझं, पण तो म्हणतो माझं प्रमोशन होईना. मायबाप हो, संसार आणि व्यवहारामध्ये तृप्ती आपण शोधायचीच नसते, ती चूक आहे. मला वाटतं आपल्यासारखे सुजान भाविक यांना तृप्ती कशात मिळते हे कळलेलं आहे आणि म्हणून तुम्ही या मंडपात बसलेला आहात. म्हणून आपण आपल्या गावोगावच्या रावळात वेळ देतो, आपल्या घरातल्या देवघरात आपण वेळ देतो, आपण थोडासा ग्रंथ वाचनाला वेळ देतो, आपण वारी तीर्थयात्रेला वेळ देतो, ईश्वर भजन पूजनाला वेळ देतो. त्याचं कारण आपल्याला माहिती आहे, संसार हा जगण्याचं साधन म्हणून करायचा आहे. संसार आम्हाला सुविधा देईल आणि परमार्थ आम्हाला सुख देईल, समाधान देईल. सुविधा वेगळ्या असतात आणि सुख वेगळं असतं. मी नेहमी सांगतो, सुविधा हेच जर सुख असतं तर लोकांनी ईश्वरीय भक्ती केलीच नसती, त्यांनी फक्त सुविधेचीच आकांक्षा केली असती. पण गरिबापासून श्रीमंतापर्यंत, लहानांपासून थोरांपर्यंत, खेड्यापासून शहरांपर्यंत लोकांची अध्यात्माकडे आजही प्रवृत्ती आहे. आपण किती म्हणत असलो की कलियुग आहे, अमुक आहे, पण आम्ही फिरतो आणि पाहतो, आम्हाला एक सकारात्मक वातावरण सुद्धा गावोगावी समाजामध्ये दिसून येतं. आणि ते सकारात्मक आहे की जरी काही गोष्टी थोड्याशा वाईट घडत असल्या, अनाचार, अत्याचार, हिंसा याही गोष्टी घडत आहेत, पण दुसऱ्या बाजूला पुण्य परोपकार करणाऱ्यांची कमतरता नाही आहे. आजही नीतीनं वागणाऱ्यांची कमतरता नाही आहे. दिलेला शब्द पाळणारे लोक आहेत, वडीलधाऱ्यांचा आदर करणारे आहेत, देवधर्म, संत, ग्रंथ आणि देश याच्यावरती श्रद्धा असणारे लोक आहेत. आणि त्या लोकांमुळे, आपल्यासारख्या या सज्जन समाजामुळे समाजामध्ये सुख टिकून आहे. अजूनही तो सुखानुभव घराघरामध्ये आहे. आणि आज या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांना श्रीकृष्ण आणि गोपाळांच्या प्रसंगातून त्याच सुख, शांती, समाधानाचा मार्ग आपल्याला दाखवायचा आहे. खरं तर सुख, शांती, समाधान प्रत्येकाला अपेक्षित आहे. असा कोण आहे की जो म्हणेल मला हे नको? मी नेहमी म्हणत असतो, काही गोष्टींमध्ये आवड निवड असते. खाण्याचे पदार्थ आवड निवड असते महाराज. कोणाला हे आवडेल, कोणाला ते आवडेल.
आपण वस्त्र प्रावरण घालतो, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. घरं बांधतो आपण, एकाच डिझाईन दुसरा करत नाही. ज्याची त्याची आवड निवड गरज वेगळी असते आणि त्यानुसार तो आपल्या घराचं डिझाईन करत असतो. आवड निवड अनेक गोष्टीत वेगळी आहे, पण सुखाच्या बाबतीत आवड निवड वेगळी नाही आहे. आपण असं म्हणूया की सुख आणि दुःख या दोन गोष्टी आहे. आणि सांगा तुम्हाला काय पाहिजे, कोणी घेईल दुःख? प्रत्येक जण सुखाचीच अभिलाषा करतो. सुखम सर्वाय रुच्यते. शास्त्रकारांनी सांगितलं सुख हे सर्वांनाच अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. म्हणून शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, अधिकारी, कर्मचारी प्रत्येक जण सुखासाठी धडपड करतो. इतकंच नाही, काही पाप करणारी माणसं सुद्धा सुखाच्या अभिलाषेनंच पाप करतात. वास्तविक तो मार्ग चुकलेला आहे. जरा सोपं करून सांगू का? काही लोक चोरी करायला प्रवृत्त होतात. आता चोरी हे अत्यंत हा गुन्हा आहे, हे पाप आहे. कायद्याच्या दृष्टीने तो गुन्हा आहे आणि अध्यात्माच्या दृष्टीने ते काय आहे? पाप आहे. चोरी करणं पाप आहे, गुन्हा आहे. पण चोर चोरी का करतो? दुःख व्हावं म्हणून करतो का? मला सांगा. सुखाचीच अभिलाषा आहे, पण त्याला गैरसमज झालेला असतो. कधी कधी जसा त्या हरिणाला पाणी प्यायचं असतं, तहान लागलेली असते, पण गैरसमज होतो की जे समोर दिसतंय ते पाणी आहे. आता उन्हाळा दिवस आहे, ज्येष्ठ वैशाख महिना, भर उन्हाळा, आणि अशी सपाट भूभाग जर असेल तर दूर असा पाणी वाहिल्याचा भास होतो. त्याला मृगजळ म्हणतात. महाराजांनी सांगितलं ते खऱ्यासारखं दिसतं. मृगजळ दिसे साच पलायसे, मृगजळ दिसे साच पलायसे, खोटियाचे पिसे उर भोरी, मोतियाचे पिसे उर भोरी, मृगजळ दिसे साच पलायसे, मृगजळ दिसे साच पलायसे, खोटियाचे पिसे उर भोरी, खोटियाचे पिसे उर मृगजळ दिसतंय. आणि कसं दिसतंय? तर खऱ्यासारखं, साचपणा ऐसे. पण खोटं असूनही जे खऱ्यासारखं जाणवतं त्याचं जर वेड आपल्याला लागलं, वस्तू खोटी आहे पण ती खऱ्यासारखी जाणवते. व्यक्तीच्याही बाबतीत असं होतं. कधी कधी मनुष्य चुकीचा असतो पण आपल्याला चांगला जाणवतो. फार तोटा होतो, फार घात होतो जीवनाचा. आणि मला वाटतं आज नव्या पिढीनं सगळा अभ्यास चालवलेला आहे. गणिताचा अभ्यास आहे, विज्ञानाचा आहे, इतिहासाचा आहे, भूगोलाचा आहे, आकाशाचा आहे, समुद्राचा आहे, पृथ्वी पाताळ सगळा अभ्यास आहे. फक्त नवी पिढी, मला एक खंत आहे, माणसं ओळखायला कमी पडते. नवी पिढी, जे जुन्या माणसामध्ये हा गुण होता, माणसं ओळखायला कमी पडत नव्हते. आज भले भले तरुण पिढीतील तरुण मुलं आणि मुली आपल्या आयुष्याचं मातेरं करून घेतात, माणसं ओळखता आली नाही म्हणून. विठाला आणि म्हणून मृगजळ त्या हरिणाला वाटतंय खरं पाणी आहे आणि ते जे धावायला लागतं, धावता धावता कधी कधी खरं पाणी पायाखाली येऊन जात असेल, एखादं वाहणारा छोटासा झरा पाण्याचा, पण ते पुढे पाहतंय आणि धावतंय. आता आपल्याला असं वाटतं की मी हरिणासाठी हे सांगतोय म्हणून. आमचे जगन्नाथ महाराज त्या दिवशी छान मानले. ते म्हणाले, माणसासाठी सांगतो असा अर्थ घेतला तरी मला चालेल. असं छान बोलले ते एक वाक्य. तर मला असं वाटतं हे सगळे उदाहरणं माणसासाठीच आहे, तुमच्या आणि माझ्यासाठीच आहे, आपल्याला सावध करण्यासाठी आहे. आपण मुळात सन्मार्गानं जाण्याची इच्छा ठेवणारेच आहोत, पण चुकून निदान आपल्याकडनं असे काही चूक होऊ नये म्हणून ग्रंथ सावध करतात. जसं रस्त्यानं प्रवास करताना मध्ये मध्ये फलक लावलेले असतात. पूर्वी दगड होते,
आणि त्याच्यावरती लिहिलेलं असायचं, लोणी इतके किलोमीटर, शिर्डी इतके किलोमीटर, आणि दिशा दाखवणारे फलकही असतात. तसं ग्रंथ आणि संत सतत आम्हाला दिग्दर्शन करतात, दिशा दर्शन करतात. मला वाटतं अध्यात्मात दशा बदलेल की नाही माहीत नाही, पण अध्यात्मामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनाची दिशा बदलल्याशिवाय राहत नाही. दिशा बदलते. संकुचित असेल तर आपण व्यापक होतो. थोडासा चुकीचा विचार करणारे आपण असू तर सद्विचार करायला लागतो. आपण चुकीच्या सवयी अंगीकारल्या असतील तर चांगल्या सवयी आपण अंगीकारतो. चुकीची संगत असेल तर सत्संगतीचा ध्यास आपण घेतो. ही जीवनाची दिशा बदलते. आणि मायबाप हो, एका पिढीत जर दिशा बदलली ना तर पुढच्या 4 पिढ्याला ती पुण्याई पुरते. माझे शब्द ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. एका पिढीमध्ये जर जीवनाची दिशा बदलली, एकदा का सन्मार्ग मिळाला, पुढच्या 4 पिढ्यांची चिंता मिटते. आणि एका पिढीची जर दिशा चुकली तर मागच्या 4 पिढ्यांची हानी होते, पुढच्या 4 पिढ्यांची हानी होते. एक करता माणूस जर चुकला तर तो मागच्या आणि पुढच्या अनेक पिढ्यांना बर्बाद करतो. विठाला तुम्ही म्हणाल मागच्यांना बर्बाद कसा करतो? मागच्यांना कलंक लावतो आणि पुढच्यांना अंधारात लोटतो. आणि हे आपण समाजात जे चित्र पाहतो. म्हणून जे कोणी बुद्धिवादी म्हणतात ना, अध्यात्माची काय गरज, ज्याची त्याची आवड असते, विचारधारा असते, पण लोक म्हणतात की पारायण का केलं पाहिजे, भजन का केलं पाहिजे, मंदिर का बांधलं पाहिजे. कधी कधी आमच्या वहिनी साहेबांनाही लोक म्हणत असतील ना की वरद विनायकाला निधी का दिला पाहिजे. त्यांना अनेक प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात, परंतु त्यांना हे माहिती आहे, आपल्यासारख्या सुज्ञ समुदायाला हे माहिती आहे की ही आपली अध्यात्म केंद्र आहे, ही आपली संस्कृती रक्षणाची केंद्र आहे. म्हणून आपल्या गावचं मंदिर हे अबाधित राहिलं पाहिजे, त्या मंदिरातली उपासना अबाधित राहिली पाहिजे. मठ मंदिर आणि आश्रमातून अध्यात्म ज्ञानाचा जयघोष होत राहिला पाहिजे. तो तुम्हाला आणि मला दिशा दाखवण्याचं काम करील आणि समाजाला योग्य अशा गंतव्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करील. म्हणून अध्यात्मातून आम्हाला प्रपंचातून दशा बदलते. गरिबी असेल तर थोडंसं चांगले दिवस येतात, प्रपंचात दशा बदलवतो. पण मी सांगू आपल्याला, जरी प्रयत्नपूर्वक जीवनाची दशा बदलली पण जर दिशा नाही बदलली तर ते निरर्थक आहे. दशा बदलली, झोपडीतून बंगल्यात माणूस राहायला आला म्हणजे परिवर्तन झालंय प्रापंचिक, पण झोपडीतून बंगल्यात राहायला आल्यानंतरही जर दिशा नाही बदलली, म्हणजे झोपडीत असताना सरमाडी पीत होता आणि बंगल्यात आल्यावर इंग्लिश प्यायला लागला. थोडं जरा पटणारं उदाहरण सांगितलं म्हणजे लवकर जमतं ते. झोपडीत असताना सुद्धा कीर्तनाला जात नव्हता आणि बंगल्यात आल्यावर तो शिव्याच द्यायला लागला टाळकऱ्याला. भजन करणारे आमचे परशुराम भाऊ सारखे जे सगळे भजनी आहेत, तो टाळ कुठे म्हणतो. आणि म्हणून मला अशा या सगळ्या वेगवेगळ्या विचार करणाऱ्या लोकांना नम्रपणे सांगायचं की बाबा हो, उद्या आपल्या या सगळ्या पिढ्या सुखानं गुण्यागोविंदानं नांदायच्या असतील तर आपल्याला गावातलं घरातलं अध्यात्म, आपल्या परिसरातलं आपल्या तीर्थक्षेत्रातलं अध्यात्म आपल्याला जपावं लागेल. कारण फार हजारो वर्षापूर्वी आमच्या ऋषीमुनींनी उद्घोष केलेला आहे, धर्मो रक्षति रक्षितः. आम्ही जर धर्माचं रक्षण केलं, आम्ही अध्यात्माचं संस्कृतीचं रक्षण केलं तर ते अध्यात्म, ती संस्कृती आणि तो धर्म आमचं रक्षण करील. आणि हाच अनुभव आम्हाला प्रत्येकाला आपापल्या घरात आलेला आहे ना. आपण घरातली नीती आणि भक्ती सांभाळली म्हणून आपली घरं आज उभी आहे. आपण जर घरातली नीतिमूल्य सोडली असती तर आज आपली पिढी कुठे असती याचा विचार सुद्धा करवत नाही. विठाला वरदा हरी ज्ञानदेव हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर सद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु नारायण गिरी
सगळेच अनुसरायचे नसतात. आम्ही दक्षिण भारताच्या यात्रेला गेलो मागे काही वर्षांपूर्वी. आमचे काही स्नेही बरोबर होते, 2 जीप गाड्या होत्या, बरेच दिवस झाले. आणि आम्ही म्हैसूरमध्ये होतो. म्हैसूरमधून आम्हाला पुढे आणखी दक्षिणेत पुढे जायचं होतं. आम्हाला तिथे एका गाईडनं मार्गदर्शन केलं. तो म्हणाला इकडे पुढे जायला 2 रस्ते आहेत, एक जवळचा आहे आणि एक जंगलाच्या बाहेरूनचा आहे. तुम्हा सगळ्यांना, तुम्ही जाऊन आलेला दक्षिणेत, आणि त्यावेळेला त्या जंगलामध्ये वीरप्पन हा एक थोडा क्रूर माणूस, डाकू, चंदन तस्कर, तो तिथे राहायचा. हस्तिदंत आणि चंदनाची तस्करी करणारा थोडा फार हिंसक मनुष्य होता. म्हणजे फार अनेक मोठमोठ्या हिंसा त्यानं घडून आणलेल्या होत्या. म्हणजे वाघ सिंहापुढे माणसाला आणून टाकायचा. मला वाटतं हिंसा ही हिंसा असते आणि त्याचं समर्थन कोणीही करू नये. विठाला विठाला. कर्ण हा चांगला होता, परंतु त्याचं समर्थन श्रीकृष्णाने केलं नाही. त्याच्यात काही गुण चांगले होते. आता काही कादंबरीवाल्यांनी कर्ण हा किती श्रेष्ठ आहे हेही सांगितलं, पण तरी सुद्धा भीष्माचार्यासारख्यांनी किंवा श्रीकृष्णासारख्या ज्येष्ठ मंडळींनी त्याचं समर्थन केलं नाही. कारण त्याचे काही गुण चांगले असतील, कर्तबगारी चांगली असेल, तरी अत्यंत हिंसक, स्वतःच्या घरातील भगिनींच्या आबरूचाही विचार न करणाऱ्या दुर्योधनाच्या सोबतीनं तो उभा होता. तो स्वतःच्या घरातल्या स्त्रीच्या आबरूचा विचार करत नाही, संरक्षण करत नाही, तो जगाशी काय वागेल. आणि म्हणून कर्णाचं कधीही महिमा मंडन झालं नाही. मला असं वाटतं जगामध्ये जे गुन्हे घडतात, जे दोष घडतात, गुन्हे आणि दोष आपण जर गोंजारू लागलो तर समाज व्यवस्था भरकटून जाईल. आणि यासाठी गुन्हा असेल तो गुन्हा आहे. तो तुमच्या माझ्या घरातल्या व्यक्तीनं केला तरी तो गुन्हा आहे. विठाला मार्गाविषयी बोलत होतो मी. थोडा मार्गावरून यावं लागतं ना कधी कधी. गाडीचं डिझेल संपलं प्रकाश महाराज, तर आपल्याला गाडी रोडवरून खाली घ्यावी लागते, डिझेल भरावं लागतं. चहा पाणी प्यायचंय, मार्गावरून खाली यावं लागतं थोडस. कीर्तनही आमची अशीच असतात की थोडस काही व्यवस्थेसाठी, काही महत्वाच्या संदेशासाठी थोडस तिथे थांबून परत पुढे चालावं लागतं. 2 मार्ग होते तिथे, पण त्यांनी सांगितलं की हा मार्ग अडचणीचा आहे, कारण इथे वीरप्पन डाकू आहे आणि तो काही विनाकारण कोणाला त्रास देत नाही. पण नका जाऊ, संध्याकाळची वेळ आहे, आता थोडं बाजूने जा. मला उदाहरण एवढ्यासाठीच द्यायचं होतं. मार्ग अनेक आहेत, पण कोणत्या मार्गाने जायचं याचा विवेक असावा लागतो. जीवनामध्ये जर मार्ग चुकला तर संपूर्ण प्रवासच व्यर्थ जातो आणि त्यातून पश्चाताप हाती पडतो. आणि म्हणून कदाचित रोज ज्या वाटांनी आपण चालतो, ज्या मार्गांनी चालतो, तो मार्ग चुकला तर दुरुस्त करायला संधी आहे. विचारता येईल आणि परत आपल्याला योग्य मार्गाला जाता येईल. पण जीवनाचा मार्ग एकदा चुकला ना, तो दुरुस्त करायला फार क्वचित संधी मिळते, अन्यथा वाहवतच जातो, अधोगती वाढत जाते. आणि म्हणून संतांना या समाजाविषयी कणव आहे, कळवळा आहे. कारण जसा लेकरांविषयी मायबापाच्या अंतकरणात कळवळा असतो, त्याही पेक्षा अधिक आणि व्यापक कळवळा समाजाविषयी, सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुषांविषयी संतांच्या हृदयामध्ये तो कळवळा असतो. संतांचं लक्षणच ते सांगितले. बुडत गे जाला न देखावे डोळा, येतो परवा मनुनिया, येतो परवा मनुनिया. बुडत गे जाला
जीवनामध्ये समाजहिताचा म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी आज आमच्या पुढे उदाहरण ठेवलं ते भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळांचं. गोपाळ विमनस्क अवस्थेत होते, थोडेसे चिंतातुरही होते, व्यथा जाणवत होती. शेवटी आपला चेहरा आपल्या अंतःकरणातील भावनांचं दर्शन घडवतो. आपली देहबोली, आपल्या मेंदूत, आपल्या हृदयात नेमकं काय चाललंय त्याचे काही स्पष्ट संकेत आपल्या देहबोलीतून आणि आपल्या चेहऱ्यातून मिळत असतात. म्हणजे एखादे पाहुणे आले तर ते ज्यांच्या घरी आले त्यांना आवडलं की नाही आवडलं हे सुद्धा चेहऱ्यावरून कळत असतं. पण तुमचं बरं आहे की तुम्हाला फार चेहरे वाचायची सवय नाही, आमचं फार वाईट आहे ते. कारण आम्ही खूप रोज हजारो समुदायामध्ये असतो आणि शेळ्या मेंढ्या चारणाऱ्यांना जर त्यांचे गुण कळतात, आम्ही माणसात होत, आम्हाला विठाला विठाला. आणि मायबाप हो, आम्ही या दृष्टीनं खूप भाग्यवान आहोत की ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या चरणाजवळ असताना खूप अतिशय सामान्यातल्या सामान्य माणसांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या माणसांपर्यंत आम्ही फार लहानपणापासून पाहत आलो. आणि त्यामुळे आपल्यासारख्या सज्जन माणसांना ओळखायला अडचण आली नाही. आणि म्हणून या वाटचालीमध्ये, या प्रवासामध्ये नेहमी खूप चांगली माणसं भेटत गेली, तो सुसंवाद वाढत गेला. चांगली कुटुंब, चांगली माणसं अनेक भागांमध्ये, अनेक गावांमध्ये, अनेक तालुके, अनेक जिल्ह्यांमध्ये. त्याचं कारण थोडंसं माणसं समजत होती. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या सहवासाचं ते फलित होतं. कारण चांगल्या सहवासात आपण राहिलो ना की अनेक चांगल्या गोष्टी कळत नकळत आपल्यामध्ये येत राहतात. आणि म्हणून गोपाळांचे चेहरे श्रीकृष्णाला कळले. व्यथित आहे, दुःखी आहे, चिंतातुर आहे. आणि मग गोपाळांना भगवान म्हणले, गोपाळांनो, तुम्हाला या व्यथा चिंता जीवनातल्या मिटवायच्या? हो देवा, सगळ्यांनाच मिटवायच्या असतात, आम्हाला सुद्धा या व्यथा चिंतेतून बाजूला यायचंय. मग मी सांगतोय तो उपाय कराल तुम्ही? हो देवा. मला असं वाटतं दोन गोष्टी आहे. आपल्याला कुणीतरी सज्जन मार्गदर्शक भेटावे हे भाग्य, पण चांगलं मार्गदर्शन करणारे कोणी भेटल्यानंतर आपण त्यांचं मार्गदर्शन घेणं हा आपल्या जीवनातील आपण केलेला पुरुषार्थ किंवा आपण दाखवलेला विवेक असतो. नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं की चांगलं मार्गदर्शन असताना सुद्धा माणसं ते घेत नाही. रावणाला त्याची पत्नी मार्गदर्शन करत होती, मंदोदरी, रामाशी वैर करू नका, सीतेला चोरायची काय गरज, तिचं अपहरण करण्याची काय गरज. असलेले गुण्या गोविंदाचं हे राज्य हे भकास होऊन जाईल, तुमच्या जीविताला धोका होईल. शेवटी तुम्ही अधर्म करताय, अनितीनं वागताय. पण तो ऐकत नव्हता. म्हणून मार्गदर्शक कोणी असू शकतो, ध्यानात ठेवा. कधी एखादा भाऊ तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतो, कधी पत्नी करते, आई करते, वडील करतो. कधी कधी वडीलधाऱ्यांना लहान वयाची माणसं सुद्धा, मुलं मुली सुना यापैकी सुद्धा कुणी मार्गदर्शक असू शकतो. भारतीय परंपरेमध्ये वयावर मार्गदर्शक ठरलेला नाहीये, त्याच्या चिंतनावर तो मार्गदर्शक ठरलेला आहे. इथे 14 वर्षाच्या मुक्ताई मार्गदर्शक आहेत, गुरु आहेत. आणि 1400 वर्षाचे योगीराज चांगदेव महाराज हे शिष्य आहेत. चांगदेव म्हणे पुत्र झालो चांगदेव
विचार आणि आपल्या हिताचं मार्गदर्शन आपल्याला मिळत असेल, आपण त्याला हिनवू नये. एखादा गरीब आहे आणि त्याला म्हणावं, तुला काय कळतं रे, नको सांगू, सल्ला देऊ. मार्गदर्शक हा गरीबही असू शकतो, मार्गदर्शक हा कमी वयाचाही असू शकतो, मार्गदर्शक स्त्रीही असू शकते, पुरुषही असू शकतो. आपण बऱ्याच वेळेला आपला अहंकार नडतो. म्हणजे काय झालं, एक मुंगी अशी जमिनीतून चालत आली झाडावर, मुंगी छोटीशी, आणि एक कावळा घरटं बांधत होता, कावळ्याची नरमादी. आता कावळ्याच घरटं ते काय म्हणजे सुगरणीसारखं एवढं चांगलं आहे असं थोडं. कावळा म्हणून म्हणजे कावळा असतो, वाकड्या तिकड्या काड्या आपल्या ठेवीत होता, त्याला जमल तसं. ओबड धोबड असतो कावळा, आणि त्याचं ते काम चालू होतं. तेवढ्यात ती मुंगी आली, दादा अरे या झाडावर घरटं बांधू नको, हे झाड असुरक्षित आहे. तो म्हणला, गप्प बस, बोलू नको पुढे, एवढा एवढा जीवन मला मार्गदर्शन करते. अरे ऐक दादा, मला सांगाय, बोलूच नको तू, मी तुझ्याकडे धडे घ्यायचे का आता? बिचारी मुंगी शांत आली. काय करणार, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कायचा, व्यर्था पुलिवाच्या शिनवू नये. आमच्या पैठणच्या नाथबाबांनी सांगितलं, जी माणसं क्रोधी असतात, अविश्वासी असतात, अहंकारी असतात, काय सांगणार त्यांना, मार्गदर्शन कसं करणार? आणि म्हणून आपल्याला मार्गदर्शन घेता आलं पाहिजे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. मार्गदर्शन निसर्गातूनही मिळतं, प्रसंगातूनही मिळतं, घडलेल्या घटनांमधूनही मिळतं, भोवतालच्या समुदायातूनही मिळतं, लहानांकडूनही मिळतं, थोरांकडूनही मिळतं. आपल्या मनाची कवाड उघडी असली पाहिजे, आणि जे जे चांगलं आहे ते आपण वेचीत जावं, पुढे जावं, त्यातून उत्कर्ष होतो. दत्तात्रयांनी 24 गुरु केले, केवढा आदर्श आपल्या पुढे ठेवला. जो जो ज्याचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. म्हणून आपल्याला वडीलधारे काही सांगत असतील आणि त्यात तथ्य असेल, योग्य असेल, आपण म्हणावं का आता तुम्हाला कळत नाही? तथ्य असेल ते ऐकावं, सत्य असेल ते ऐकावं, हिताचं असेल, योग्य असेल ते ऐकावं, संकुचित असेल नाही ऐकलं चालेल. विठाला मुंगी सांगत होती, कावळ्याने नाही ऐकलं. त्यानं घरटं बांधलं, पुढे नरमादी त्या कावळ्याची त्यांनी तिथे अंडी दिली, त्यातून छोटी छोटी पिलं जन्माला आली. महिना 2 महिन्याचा काळ निघून गेला आणि पावसाळ्याचे दिवस आले. साधारण जून महिना सुरू झाला. खूप मोठं वादळ आलं, सोसाट्याचा वारा, भयंकर पाऊस, आणि इतका वारा होता, वादळ होतं की त्या जंगलातली काही झाडं उन्मळून पडली, त्यातलं हे झाड सुद्धा उन्मळून पडलं, ज्या झाडावरती त्या कावळ्यानं आपलं घरटं केलं. आणि दुर्दैवानं अपघात घडला. त्या कावळ्याची पत्नी, त्याची ती छोटी छोटी पिलं, ही त्या आघातानं त्यांचा मृत्यू झाला. तो कावळा वाचला. दुसऱ्या दिवशी दिवस उजाडला, रात्रीचं वादळ वारा होऊन गेलेला हा सगळा अत्यंत वाईट प्रकार. आणि तो कावळा खूप शून्यामध्ये शोक करत बसलेला. योगायोग असा, कथेची गरज म्हणा, योगायोग म्हणा, त्या मुंगीची आणि कावळ्याची परत भेट झाली. आणि ती मुंगी त्याचं सांत्वन करू लागली, दादा मी 2 महिन्यापूर्वी तुला जे सांगत होते ते ऐकलं असतं तरी पश्चातापाची वेळ जीवनात आली नसती. तो म्हणाला, ताई तुला काय सांगायचं होतं? मला असं वाटतं सगळं घडून गेल्यावर मग म्हणायचं काय सांगायचं होतं, आता मारा बोंबा, याला काय अर्थ आहे? म्हणून तरुण पिढीनं ध्यानात ठेवावं, वेळीच मार्गदर्शन घ्या. मार्गदर्शनही उशिरा घेण्यात काही अर्थ नाहीये. अब पछतावे क्या होत जब चिडिया चुक गई खेत. सगळं घडून गेल्यानंतर आणि जीवनात वाईट प्रसंग आल्यानंतर मार्गदर्शनाचा उपयोग काय होईल? तुमचं तारुण्य निघून गेलं, तुमच्या जीवनातल्या कर्तबगारीच्या संधी निघून गेल्या, आणि सगळं निघून गेल्यावर मग आमच्याकडे येतात आणि म्हणतात, महाराज आम्हाला माळ घाला, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार. आता बाबा तुझ्यावर उपकार तरी काय करा? माझ्यासारखा महाराज सुद्धा विचार करतो, हा पंगत देण्याच्याही लायकीचा राहिलेला नाही. शेवटी मोठे पाटील, आम्हालाही स्वार्थ असतोच ना थोडा, असं काय करतात? उगीच आपण कशाचाही आव आणायचा, आम्ही फार निस्पृह नामकं धमकं, तसं काय नाही.
आणि म्हणून तरुणांना मला सावध करायचं आहे. तुम्ही बर्बाद व्हाल तर तुम्हाला घरचे विचारणार नाही, दारचे विचारणार नाही. तुम्हाला धर्मकारणातही कोणी जवळ घेणार नाही, राजकारणातही कोणी जवळ घेणार नाही, व्यवहारातही कोणी जवळ घेणार नाही. माणसं म्हणतील हा उद्ध्वस्त झालाय. म्हणून प्रसंग परत्वे चढ उतार येऊ द्या, पण तुमची श्रद्धा, तुमची भक्ती, तुमची नीती सोडू नका. कारण नीती, भक्ती, श्रद्धा हा सन्मार्ग चुकला की मग पुन्हा स्थिर स्थावर होता येत नाही. आणि नीती, भक्ती, संस्कृती आपल्या सोबत असली तर कसल्याही चढ उतारातून आपल्याला पुन्हा सुस्थितीत येता येतं. हे भक्तीचं सामर्थ्य आहे, हे आपल्या संस्कृतीचं सामर्थ्य आहे. आपल्या घरात आपली संस्कृती टिकून ठेवा, आपल्या अंतकरणातली भक्ती टिकून ठेवा. मग येऊ द्या गरिबी, श्रीमंती, मग येऊ द्या चढ उतार. निश्चितपणे आमचं शास्त्र आश्वस्त करतंय, आमचा भगवंत आश्वस्त करतोय. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसां. हलो मुंगी तो कावळा म्हणतोय, ताई काय सांगायचं होतं तुला? आणि मग मुंगी म्हणते, दादा तू या झाडावर घरटं का बांधलं? म्हणे झाड हिरवगार होतं, डेरेदार होतं आणि म्हणून मी घरटं बांधलं. म्हणले मला हेच सांगायचं होतं, तुझ्यात क्षमता आहे उडण्याची, हे जंगल पाहण्याची, पण माझ्यात क्षमता आहे जमिनीत जाऊन त्या झाडाची मुळं तपासण्याची. मी छोटा जीव आहे पण माझी क्षमता वेगळी आहे. ध्यानात घ्या, आपल्या अवतीभोवती माणसं असतात लहान मोठी, पण त्या लहान माणसातली सुद्धा जी क्षमता असते ना, कधी कधी ती आपल्यात नसते. आणि हे मोठ्या मनानं ज्यांना कळतं ते चांगलं काम करू शकतात. नाहीतर मी 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 असं जर म्हणत राहाल तर बर्बाद व्हाल. विठाला छोट्या छोट्या माणसांमध्ये क्षमता, त्या मुंगीमध्ये क्षमता होती ती मुळं पाण्याची. आणि मग ती मुंगी म्हणाली, मला हेच सांगायचं होतं, झाड हिरवगार डेरेदार दिसत असलं तरी या झाडाची मुळं कुजलेली आहे आणि या झाडावर घरटं बांधणं सुरक्षित नाही, हे मला तुला सांगायचं होतं. आणि म्हणून मार्गदर्शक किती लहान असेल पण मार्गदर्शन जे श्रेष्ठ आहे ते आपण घेतल्याशिवाय राहू नये. अनेक प्रमाण उदाहरणं, त्यावरती वेळ जाईल. भगवान कृष्ण परमात्मा मार्गदर्शक मिळाला. मला वाटतं की यापेक्षा मोठं भाग्य कोणतं? मार्गदर्शन जर छोट्यातल्या छोट्याचं घ्यावं तर जगातला ज्याच्यापेक्षा मोठा कोण नाही. पिता हमस्य जगतो माता धाता पितामहा. हा मार्गदर्शक गोपाळांना मिळाला, कारण त्यांचं भाग्य असं होतं, भगवान मथुरेत जन्माला आले श्रीकृष्ण, पण ते तिथे थांबले नाही. त्यांना प्रिय असलेले विचार संस्कार तिथे नव्हते. गोकुळाकडे त्यांनी येण्याचं केलं. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. मी संक्षिप्त सांगून अभंगाकडे येतो. गोकुळात आलेले आहेत आणि गोकुळात आनंदोत्सव साजरा झाला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदा. वास्तविक देवकी वसुदेवाच्या तपश्चर्येनं ते प्रकट झाले, पण कोणाला कळलेलं नाही आणि नंद यशोदेलाच बाळ झालं असं समजून संपूर्ण गोकुळामध्ये आनंदोत्सव साजरा झाला. भगवान अगदी 5वीच्या दिवशी पुतनेला मारतोय. अनेक राक्षस तो हळूहळू त्यांचा निपात करतोय, कारण काम ठरून आलेलं आहे. आपल्यासारखी सुजान माणसं एखाद्या गावाला शहराला एखाद्या गावाला काम घेऊन जातात ना, ते पटपट काम आवरत असतात. ह्या ऑफिसमधलं झालं तिथे जायचं, ते करायचं. आणि जे काहीच काम घेऊन नाही आले, आमचे वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार एक गंमत सांगायचे. ते म्हणे बाजार असतो, खेड्यागावांमध्ये बाजार भरतो, तर त्या बाजारात बरेच लोक असतात म्हणे. त्या बाजारात काही बाजार करायला येतात आणि काही नुसते मोकार हिंडायला येतात. म्हणजे एक जण भेटला, राम 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 राम, खाव कुणीकडं? काही नाही, आलो बाजारला. पिशवी दिसत नाही तुमच्या हातात? नाही, पिशवीचं काय काम नाही, आमचा भाऊ आलेला आहे ना म्हणे, तो घेऊन जाईल. तुम्ही कशाला आले? मी आपला मोकारच आलो म्हणे. हा मोकारपणा जीवनामध्ये कुटुंबालाही घातक ठरतो. म्हणून रिकाम टेकड्यांनी वेळेत सावध झालं पाहिजे, काही चांगली कामं आपल्या जीवनाला लावून घेतली पाहिजे. विठाला विठाला.
भगवान काम ठरवून आलेला आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या जगतामध्ये मी अवतार घेतो दुष्टांचा संहार, सज्जनांचं सत्प्रवृत्तीचं संरक्षण आणि धर्माची संस्थापना. म्हणून त्याला वेळ अवधी कुठे होता? त्यानं अत्यंत बालपणापासून काग बग रिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणे बुडविले नुघडता बाळपणाची फुली मिया अदानवी सृष्टी केली करी गिरीधरो निवर्णिली महेंद्र महिमा. अत्यंत बालपणापासून कार्य सुरू झालं. आता रांगू लागला, खेळू लागला, बागडू लागला. बाल सवंगडी एकत्र आले आणि त्या गोपाळांची व्यथा चिंता जेव्हा पाहिली, भगवान म्हणाले, गोपाळांनो, तुम्हाला मी शांती सुख समाधानाचा मार्ग सांगतो, पण एक करा, सर्वजण एकत्र या. मायबाप हो, जीवनामध्ये एकत्र आल्याशिवाय ना प्रपंचात आनंद आहे ना परमार्थात आनंद आहे. आपले सण सुद्धा एकत्र येऊन आपण साजरे करतो आणि म्हणून त्या एकत्र येण्यामध्ये आणि एकत्र साजरं करण्यामध्ये सर्वांनी भूमिका पार पाडली पाहिजे. एकत्रीकरण होतं केव्हा? जेव्हा सर्वांनी ती सकारात्मक भूमिका जर पार पाडली. गाव एकत्र आलं की गावचा विकास होतो. मग तो भौतिक असेल, आध्यात्मिक असेल, शैक्षणिक असेल, आरोग्यविषयक, शेतीविषयक, काही ना काही मुद्द्यावरती आपले मतभेद जरी असतील, पण काही महत्वाच्या मुद्द्यावरती एकत्र येणं. आणि म्हणून कुटुंबामध्ये सुद्धा दिवाळीसारखा सण आहे आणि सगळे एकत्र आले, नातेवाईक, घरातले सदस्य, दिवाळी साजरी होते. परंतु त्यासाठी सर्वांनी मोठं अंतःकरण केलं पाहिजे, क्षमा करायला शिकलं पाहिजे. चुकलं हुकलं आयुष्यभर चुकांचा पाढा वाचत राहू नये. असलेल्या नसलेल्या चुकांचा पाढा वाचत जर राहाल, संबंध टिकणार नाही आणि सुखाचा अनुभव ना आपल्याला येईल ना दुसऱ्याला येईल. आणि म्हणून मला वाटतं आपल्यासारखी सज्जन स्त्री पुरुष हा विचार करतात. गोपाळांना भगवंताने सुखाचा मार्ग दाखवताना पहिलं सांगितलं एकत्र या, ठीक आहे. दुसरं सांगितलं माझ्या मागे या. आता देवाच्या मागे म्हणजे काय हो? देवाच्या मागे म्हणजे पुण्य मार्गाने, सत्य मार्गाने, सेवा मार्गाने, ज्ञान मार्गाने, असे याचे शेकडो अर्थ सांगता येतील. देवाच्या मागे जाणारा मार्ग कोणता? ज्ञान मार्ग. ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञान हे मोक्षाकडे नेतं, ईश्वराकडे नेतं, आनंदाकडे नेतं. आणि म्हणून सेवेचा मार्ग हा ईश्वराचाच मागे जाणारा मार्ग आहे. पुण्याचा मार्ग पापाच्या मार्गाने कसं जाता येईल सांगा बरं? पुण्य मार्गाने. आणि म्हणून भगवान म्हणाले, माझ्या मागे या, अवघे या आणि माझ्याशी जोडलेले राहा. अभंगाचं पहिलं चरण.
वक्रतुण्डमाला महामय महेश त्रिलोचन त्रिशूल नमो कैलासपते सतीवर भुवनेश्वर अवघे माझ्या मागे 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 गजरे गबरे रे गबरे साधा 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 गबरे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या अवघे माझ्या अवघे माझ्या मागे अतिशय सुंदर आणि शास्त्रीय गायनातील हे वेगवेगळे जे ताल, त्याचा कीर्तनामध्ये इतका सुंदर उपयोग. अर्थात ही मंडळी शास्त्रोक्त त्याचं शिक्षण घेतलेली असल्यामुळे हा लाभ आपल्यालाही वारकऱ्यांना घडतो. हे वारकरी संप्रदायाची श्रीमंतीच आहे. गुणवत्ता वाढणं, आपण घरामध्ये जशी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे म्हणतो, प्रत्येक क्षेत्राची गुणवत्ता वाढली की तो देश, ते राष्ट्र, तो समाज समृद्ध होत जातो. म्हणून याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. गोपाळांनो, अवघे या म्हणजे एकत्र या. एकत्र या, मला वाटतं चांगल्या कामामध्ये एकत्र आलं पाहिजे. पण जगाचं वास्तव आहे, चांगल्या कामामध्ये सुद्धा 100% एकत्रीकरण कधी होत नाही. आणि तसा दुराग्रह, आपण, मी त्याला आग्रह म्हणत नाही भाऊ, त्याला मी दुराग्रह म्हणतो. प्रयत्न केले पाहिजे, पण किती चांगलं काम असलं तरी 100% एकीकरण होत नसतं. आणि किती वाईट काम असलं तरी 100% त्याला कोणी टाळीत नसतं. गावात मंदिर करायचंय म्हणून मिटिंग घेतली तरी 100% समर्थन होत नाही. 70-80% येतील ना, ठीक आहे, मंदिर झालं पाहिजे. आणि गावात दारूचं दुकान व्हावं म्हणून सुद्धा 20% लोक तिथेही समर्थन करतात ना. तेव्हा हा ज्याच्या त्याच्या विचारधारेचा भाग असतो. पण प्रयत्न आपले असले पाहिजे. कुटुंबात काम करताना, समाजात काम करताना, राष्ट्रात काम करताना एकत्रीकरण करणं हा आपला प्रयास असला पाहिजे. त्या दिशेनं आपण गेलो पाहिजे. म्हणून अवघे माझ्या मागे म्हणजे दैवी मार्गानं, पुण्य मार्गानं, सत्य मार्गानं, सेवा मार्गानं. आणि लागे म्हणजे जोडलेले राहा रे गोपाळांनो. मला वाटतं अध्यात्मामध्ये फक्त आपण 7 दिवस सप्ताहात गेलो, नंतर विसरून गेलो हे चालत नाही. सकाळी देवाचं दर्शन केलं आणि दिवसभर भूतासारखे वागलो. काय म्हटलो मी, ऐकलं का नाही तुम्ही सगळ्यांनी? अहो, सकाळी आम्ही देवळात दर्शनाला गेलो पण दिवसभर भूतासारखेच वागलो. बायकोशी नीट वागलो नाही, मित्राशी नीट वागलो नाही, ग्राहकाशी नीट वागलो नाही, पाहुण्याशी नीट वागलो नाही. याला असं काहीतरी बोललो, त्याला त्याच्याशी काहीतरी चुकीचं वागलो. याला काय देवाच्या मागे चालणं म्हणतात का? म्हणून देवाच्या देवळात 5 मिनिट जाण्यानेही दैवी मार्ग सापडत नाही. त्यासाठी तो विचार आपल्याला जीवनभर सांभाळण्याचं व्रत धारण करावं लागतं. व्रत धारण करावं. तो सद्विचार तुमच्या आमच्या पूर्ण रोमारोमात, श्वासाश्वासात भिनला पाहिजे. आणि मग त्या मार्गाने चालणं हे सहज होऊन जातं. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण जननो हे अवघा. आणि म्हणून जोडलेले राहा. याचा अर्थ मनमना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव मात्मानं मत्परायणः. मत्परायण हो अर्जुना, तू माझ्या चिंतनात आणि या सद्विचारांमध्ये एकरूप हो. तू तुझं मन मला दे, हे भगवान सांगत होते.
अशा पद्धतीनं गोपाळांनाही मार्गदर्शन केलं. आणि माझ्या मागे येत असताना गोपाळांनो, अशा रीतीनं जर तुम्ही आलात, मला वाटतं जीवनामध्ये देव आश्वस्त करतायत. सत्य मार्गानं, न्याय मार्गानं, सेवेच्या मार्गानं, पुण्य मार्गानं आपण जर जीवनात चालत राहिलो तर भगवान परमात्मा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. तो आपल्याला तृप्ततेचा आणि समाधानाचा अनुभव देतो. ते आश्वासन अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आजी देतो पोट भारी आजी पोट भारी आज देतो पोट भारी आजी पुरे मनाल तो वरी पुरे मनाल तो वरी पुरे मनाल तो वरी ने तो पोट भारी आजी ने तो पोट भारी पुरे मनाल तो मी तुम्हाला पोट भर देईल, तृप्त होईल इथपर्यंत देईल. मला वाटतं परमार्थात समाधान आहे. काल पारायण केलेले आमचे वाचक जाताना प्रतिक्रिया देत होते. आमचे इनामकी साहेब आहेत, बरीच मंडळी बाहेर गावून थेट लांबून बसलेली होती. ते सगळे म्हणाले की आम्ही खूप आनंदी झालो, खूप समाधान वाटलं, हे पारायण घडलं, त्याचा चांगला अनुभव आला. आमच्या महिला भगिनींनी सांगितलं, पुरुषांनी. तृप्ततेचा अनुभव परमार्थ. भजन पहा, एखाद्या गावात साधे भोळे आमचे भजनी मंडळ असतं, पण असं भजन रंगतं. भजन संपलं की एकमेकात चर्चा. भजन मोडलं नाही बरं का, ते मोडत नसतं, ते का मोडायला लाकूड आहे. काही शब्द वापरतात, ग्रामीण भागाचे शब्द आहे, जाऊ द्या. भजन आटोपल्यानंतर असा गोड चर्चा आमच्या त्या भजनी मंडळीत रंगते. वा वा, काय गोड भजन झालं, काय आनंद आला. एखादं अन्नदान झालं, कार्यक्रम आटोपला की लोक म्हणतात वा काय. म्हणून सेवेमध्ये तृप्तता आहे, पुण्य कार्यात तृप्तता आहे, ईश्वर कार्यात तृप्तता आहे. हा तृप्तीचा अनुभव. अगदी एखाद्या मंदिरात आपण गेलो आणि आपलं मन जर तिथे एकाग्र झालं, एकवटलं आणि आपण मनोभावे दर्शन केलं ना. तुम्ही कधी महादेवाच्या मंदिरात जा, महादेवाचं दर्शन घ्या, पार्वतीचं, आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची प्रतिमा तिथे लावलेली आहे. चरणाकडून असं पाहत डोळ्यांकडे या आणि वेळ असला तर 1 मिनिटभर पाहत बसा. काय अनुभव येतो आपल्याला बघा. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषा. त्या दर्शनात वेगळं समाधान. गणपतीकडे पहा, रुक्मिणी पांडुरंग आहे, साईनाथ आहेत, हनुमानजी आहेत, आपापल्या गावातली मंदिरं आहेत. आपण मनोभावे दर्शन केलं की पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांची भूक नवजे माझ्या. भगवंताला पाहिल्यानंतर सुखालाही सुख व्हावं, हा विचार मांडला. सुखावले सुख, कोणाला सुख झालं, सुखालाही सुख झालं. आणि म्हणून आपल्याला तो आनंद घेता आला पाहिजे. मी तर नेहमी म्हणतो की आनंदासाठी स्वर्ग, वैकुंठ, कैलास त्याची अपेक्षा करणं म्हणजे उधारीवर आनंद मागणं आहे. हा कसा आनंद आहे? उधारीवर.
आपल्याला जर रोख आनंद पाहिजे असेल ना तर बाळगोपाळांशी सुद्धा चांगलं मस्त बोला बेटा, आनंद मिळतो. पाहुणे रावळे भेटल्यावर मस्त बोला, कुरकुर करू नका आणि किरकिर करू नका. विठाला केलेलं आहे सर. अरे माझ्याकडे लक्ष द्या रे. आनंद घ्यायचा असेल ना, कधी कधी कार्यक्रम आनंदाचा असतो. मंडप दिलेला, शहनाई वाजते, लग्नाचा कार्यक्रम चालला आणि मंडपाच्या एका कोपऱ्यात बसून 2-3 जण कुरकुर कुरकुर कुरकुर. अरे 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 असेच मरा. तुम्हाला आनंद ना देव देऊ शकतो, ना संत देऊ शकतात, ना ग्रंथ देऊ शकतात. तुमचा स्वभाव जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आनंद मिळेल कसा? आनंद घेण्यासाठी आपल्याला ते पात्र आपल्याकडे असलं पाहिजे ना, ती पात्रता आपण धारण केली पाहिजे ना. लहान लेकरांमध्ये आनंद आहे, पाहुण्यांना भेटण्यातही आनंद आहे, देवदर्शनातही आनंद आहे, निसर्ग पर्यटनात सुद्धा आनंद आहे. पण निसर्ग पर्यटन शुद्धीवर राहून केलं तर, नाही तर भंडारदऱ्याला गेले आणि पाणी पाहण्याऐवजी दुसरंच अमृत बरोबर घेऊन गेले, काय ते निसर्ग करणार? आणि म्हणून आनंद आपल्या अवतीभोवती आहे मायबाप हो. हे मी जे सांगतो विनोद नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. नाथ महाराजांना विचारलं, महाराज तुमचा या जगतातला अनुभव कसा? महाराज म्हणताय, अवघेची त्रैलोक्य वनस्पती, नदी, पर्वत हे सुद्धा ईश्वराचं प्रगट रूप आहे. लहान लेकर, निरागस बालक हे ईश्वराचं प्रगट रूप आहे. आनंद मिळतो. ग्रंथ वाचन आनंद देतं, भजन गायन वादन हे आनंद देतं. पण तो घेता आला पाहिजे ना. नाही तर काही लोक म्हणतात चाल झाल्यावर कीर्तनाला जाऊ, समजतच नाही. गावरान गुलाबाचं फुल आहे, मला दररोज देत होते आमचे वाचक मंडळी. गावरान गुलाबाचं फुल आणून द्यायचे, काय सुंदर सुगंध यायचा. पण ज्याला सर्दी झाली त्याला नाक जाम झालंय, जसा आमचा घसा जाम झालेला आहे. काय डोंबल्याचं त्या सुगंध घेता येईल. आणि म्हणून आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. आनंद भक्तीत आहे. अहो, आनंद घेण्याची प्रक्रिया समजली ना, आनंदासाठी मग प्रपंच सुद्धा परमार्थच आहे. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त मग नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा. आणि ज्याला आनंद घेता येत नाही ते घर सोडून आश्रमात येऊन बसलं तरी तिथे ते भांडणच करते. गिरी महाराजांच्या स्टाईल मध्ये रात्री गिरी महाराज असं बोलत होते, मलाही 8 दिवस प्रभाव झाला एकेकाचा माझ्यावर थोडा. विठाला मायबाबा तुम्हाला सांगतो, मी रोज कीर्तन ऐकले पण इतका आनंद घेतला. मला सवय कोणती गोष्ट करायची ना मन लावून, ऐकायचं तरी इतकं मन लावून, कारण इतकं सुंदर सांगतात एक एक जण. आता इथे जी कीर्तनं झाली, काय सुंदर निरूपण एकेका मान्यवरांनी केलं, आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला. तर हा योग पुन्हा असतो का?
म्हणून भजन करायचंय मनापासून, पर्यटन करायचंय मनापासून, तीर्थयात्रा करायची आहे. तर स्वयंपाक चांगलाच झाला नाही म्हणून दिवसभर रडत कथत बसण्यापेक्षा दर्शन चांगलं झालं म्हणावं, हे आनंद घेण्याची प्रक्रिया आहे. आणि म्हणून आज देतो पोट भरी. भगवान म्हणले तुम्हाला पोट भर देईल, पण त्यासाठी एकत्र या, माझ्या मागे या, लागे या. पण गोपाळांनो, त्यासाठी एक काम करा. जीवनामध्ये मी प्रस्तावनेमध्ये म्हणून गेलो, चढाओढ चालत नाही. प्रपंचामध्ये सुद्धा चढाओढ सुरू झाली की मग तो आनंद निघून जातो, ते सुख हरवून जातं. माणसानं ध्येयवादी असावं, प्रयत्नवादी असावं, महत्वाकांक्षी असावं. परंतु मग त्यानं ते केलंय म्हणून मी तसंच करील. जुनी माणसं फार साध्या वाक्यांमध्ये तत्वज्ञान सांगायचे. जुनी माणसं काय म्हणायची? दुसऱ्यानं सोन्याची सरी घातली म्हणून आपण दोरीनं गळा आवळू नये, सरी म्हणायचे बरं. त्यावेळेला सऱ्या असायच्या. आता सरी वगैरे राहिलेली नाहीये. ते वाक्या, वाळे, सरी हे सगळं जुने दागिने होते. दुसऱ्यानं सोन्याची सरी घातली याचा अर्थ आपल्याला, प्रत्येकाला परमेश्वरानं काही वेगळी क्षमता दिलेली आहे. काय झालं, मोर आणि कोकिळा यांची भेट झाली आणि तो मोर म्हणू लागला, ताई काय गोड आवाज आहे तुझा, तुझ्यासारखा आवाज माझा असता तर किती बरं झालं असतं. त्या कोकिळेनं समजून सांगितलं, दादा तू म्हणतोय ते खरं आहे, माझा आवाज गोड आहे, पण तुझे पंख, तुझा पिसारा किती सुंदर आहे. जगात कुठल्याच पक्षाला हा पिसारा नाही आणि तुझी पंख लोकांना सुद्धा नव्यानं निर्माण करता येत नाहीत. इतकं अद्वितीय देणं तुला निसर्गानं दिलं, पण त्याच्याकडे तुझं लक्ष नाही. आपलंही तसंच झालेलं आहे. आपल्याला काय दिलं? मला असं वाटतं आपण एकदा वही घेऊन बसावं आणि माझ्या पूर्वजांकडून मला काय मिळालं, माझ्या गुरु परंपरेकडून मला काय मिळालं, ईश्वराकडून काय मिळालं, माझ्या जनता जनार्दनाकडून काय मिळालं, एकदा लिहून काढलं ना, मला असं वाटतं त्या दिवशी सुखाची झोप लागल्याशिवाय राहणार नाही. एकदा यादीच करावी आपण, काय मिळालंय मला. पण आपण काय मिळालंय हे सोयीस्कर विसरून जातो. काय नाही मिळालं याची यादी करायची गरज नाही. ती यादी आपल्या डोक्यात फिरत असते त्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे, हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. आणि म्हणून अध्यात्माचा मार्ग समाधान देतो. आणि म्हणूनच आपण सगळे लहान थोर महत्वाकांक्षी असलं पाहिजे. मी म्हणतो माणसानं मोठं व्हावं. आमचा वेद म्हणतो तुम्ही सामान्य राहू नका. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे गा. मृत्योर्मा अमृतम गमय आणि असतो मा सद्गमय, असत्याकडून सत्याकडे जा. मरू नका, अमर व्हा, अमर होण्याचं साधन करा. आणि म्हणून गोपाळांनो, तुम्ही हळू चला आणि कोणाशी वादविवाद करू नका. अभंगाचं तिसरं, हळूहळू हळूहळू स्वाभाविक राहा, प्रयत्न करत राहा, उत्कर्ष होऊ द्या, मोठे व्हा, परंतु द्वेष मत्सर ठेवू नका. हा संदेश आहे संतांचा. आणि कोणी कोणाशी न बोला. चुकीच्या विषयावर, मला वाटतं चांगल्या विषयावर चर्चा झाल्या पाहिजे, विचार विनिमय झाला पाहिजे, प्रसंगी वादही झाला पाहिजे. पण ज्या विषयाला काहीच अर्थ नाही त्याच्यावरून वाद होणं म्हणजे, एक म्हातारा म्हातारी सकाळीच भांडत होते. शेजारी आले, का भांडता? म्हणे आमची म्हातारी फार कंजूस आहे. मी म्हणतोय शेजाऱ्याला ताक दिलं पाहिजे, ती म्हणते नाही.
शेजारचा एक तुमच्यासारखा सुजान माणूस तो म्हणला, अरे पण ताक कुठे आहे तुमच्या घरात, दूध कुठे आहे? नाही म्हणे, अजून म्हैस घ्यायची आहे. याला काय वाद म्हणतात? विठाला विठाला. मी म्हणतो संवादही काही मुद्द्यावर झाला पाहिजे आणि वाद सुद्धा काही मुद्द्यावर झाला पाहिजे. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा, म्हणून कोणी कोणाशी न बोला. आणि शेवटी सांगितलं, गोपाळांनो, तुमच्या सोबत काही दोष असतील ते टाकले. जसं विद्यार्थ्याला चांगलं यशस्वी ज्ञानार्जन करायचंय आणि उच्च पदवीधर व्हायचंय कुठल्याही शाखेमध्ये, तर त्याला काही दुर्गुण दोष टाकावे लागतात. आणि विद्यार्थ्यानं ते टाकले तरच तो विद्यार्थिनीही आपल्या ध्येयापर्यंत जातात. म्हणून तुम्ही किती घेतलं हे जेवढं महत्वाचं आहे ज्ञान, तेवढंच तुम्ही स्वतःत आणखी जे काही वाईट होतं ते काय टाकलं हेही महत्वाचं आहे. जीवन हा त्यागण्याचाही विषय आहे. जीवनात जे जे आपल्याला अनावश्यक आहे ते त्यागता आलं पाहिजे. जे अनावश्यक आहे ते त्यागता आलं पाहिजे. हा विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत. जो विधी आहे तो पाळला पाहिजे. माऊली काय गोड सांगताय. आणि जे शास्त्रानं सांगितलंय मग ते राज्य जरी असेल तरी तृण मानावे. विठाला विठाला. कारण प्रत्येकासाठी विधी आणि निषेध वेगळा आहे. बरं, प्रत्येकासाठी विधी आणि निषेध वेगळा आहे. जसं आध्यात्मिक माणसासाठी प्रथम कर्तव्य आहे त्यानं भजन पूजनाला अग्रक्रम द्यावा. आणि आमचे एखादे डॉक्टर बंधू आहे, भगिनी आहे, आणि त्यांच्याकडे पेशंट आलं, नाही म्हणे आज काल्याच्या कीर्तनाला जायचंय, तर मला वाटतं त्या डॉक्टर बंधू भगिनींना ते कीर्तनही टाळावं लागतं. तर कीर्तन टाळणं हे त्यांच्यासाठी पुण्य आहे, ते पाप नाहीये. जीवनातला विधी निषेध कळला ना की जीवन फार सोपं होतं. हा विधी निषेध समजावा म्हणून तुकोबारा म्हणतात, गोपाळांनो, जे जे तुमच्या आध्यात्मिक ध्येयामध्ये बाधा आहे अशा दोष दुर्गुण रूपी वस्तूंना टाकून द्या. अभंगाचं शेवटचं. तू गावने सांडा घाटे, तू गावने सांडा घाटे, जगद्गुरु तुकोबारा शेवटच्या चरणातून सांगतात, तुका म्हणे सांडा घाटे, म्हणजे चुकीचे काही पदार्थ वस्तू आणल्या असतील त्या टाकून द्या. तेने नका भरू पोटे, आज विदे तो पोट भरी पुरे म्हणाल. या अभंगातला सुद्धा विधी निषेध समजून घेण्यासारखा आहे. या अभंगात विधी म्हणजे करणीय जे आहे ते काय सांगितलंय, तर एकत्र या अवघे, माझ्या मागे या आणि जोडलेले राहा. आणि निषेध काय सांगितला, तर हळू चला, म्हणजे चढाओढ करू नका, वितंडवाद घालू नका आणि चुकीच्या दुर्गुणांना सोबत घेऊन परमार्थात येऊ नका, असा विचार सांगितला. आणि एवढं जे करायचंय ते आपण केलं, जे टाळायचंय ते टाळलं, तर मग आज इदे तो पोट भरी पुरे म्हणा.
डॉक्टर म्हणत असतात या गोळ्या घ्या आणि हे पथ्य पाळा, निश्चित बरे व्हाल. आपण दोन्हीतून एकात तरी गडबड करतो आणि परत म्हणतो डॉक्टर चांगला. मला असं वाटतं संत आणि ग्रंथ आम्हाला सुखाचा मार्ग दाखवतात. सुख नक्की मिळेल. आपल्यासारख्या सज्जन भाविकांना तो सुख संदेश जीवनामध्ये अगोदरच पोचलेला आहे आणि हाच संदेश आपल्याला पिढ्यानपिढ्या पुढे पोचवीत राहण्यासाठीच हे सप्ताह, कीर्तन, भजन आणि हा सद्विचारांचा उद्घोष आणि जयघोष करायचा आहे. आणि त्यासाठी मायबाप हो, आपण सगळेजण या अध्यात्म कार्यात जे परिश्रम घेतोय, योगदान देतोय, इथे बसलेल्यांमध्ये अनेकांनी मोठमोठी देणगी अर्पण केली आहे, अन्नदान केलेलं आहे, श्रमदान केलेलं आहे. आजही आता आमचे प्रवरा आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील तंत्रनिकेतन त्याचे विद्यार्थी वाढण्यासाठी आले. कर्मवीर अकॅडमी राहुरीची ते मिलिटरीचं शिक्षण देणारी संस्था आहे. आमचे मेजर कडू साहेब, इथे विश्वास कडू पाटील आहेत आणि आमचे मेजर साहेब आलेले आहेत. 7 दिवस मुलांनी एवढे परिश्रम घेतले, ते टाळ्या वाजून आमच्या मेजर साहेबांचे आणि कर्मवीर अकॅडमी मेजर कडू साहेब विश्वासराव पाटील कडू यांचं मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आदरणीय शाळीग्रामजी होडगर सर यांचं मांची हिल संस्थान आणि ती शाळा आहे ज्ञानगंगा विद्यानिकेतन. त्या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक न चुकता सायंकाळी रोज आले. 50-60 मुलं त्यांची, 50-60 मुलं कर्मवीर अकॅडमीची, प्रवरेचे वेगवेगळ्या कॉलेजेसची मुलं मुली आणि अतिशय चांगलं श्रमदान. वरद विनायक परिवारातील परिसर आणि परिसराच्या बाहेरून येणारी आपले जे स्नेही मंडळी आहे, सर्वांनी अक्षरशः धावपळ केली. काल रात्री आमचे ज्यांच्या हाताखाली 100-200 माणसं कामं करतात, ते सुद्धा वाढायला धावत होते, पळत होते आमचे सहकारी. आता नामोल्लेख मी करत नाही, कारण ते सर्व सहकारी आमचे हृदयस्थ आहेत. मला रात्री उशिरानं, काल गर्दी फार होती आणि उशिरानं सगळा वृत्तांत मागचा सांगत होते आणि स्वतःहून पळत होते. त्यांनी सांगितलं की ही वेळ आहे, धावपळ आहे, गर्दी आहे आणि इथे आपण प्रत्येकानं धावपळ केली पाहिजे. मला वाटतं एवढ्या भावना असतील तर हे ईश्वराचं कार्य का सहजपणे होणार. आणि म्हणून मी खूप धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी थांबत असताना आजचे अन्नदाते स्वर्गीय मातोश्री सिंधुताई विखे पाटील आणि स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मरणार्थ विखे पाटील परिवार अर्थात नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील, संपूर्ण विखे पाटील परिवार, राजेंद्रजी विखे पाटील असतील, सुवर्णाताई विखे पाटील असतील, परिवाराच्या वतीनं आजचं हे अन्नदान संपन्न होत आहे. मी विखे पाटील परिवाराला खूप धन्यवाद देतो. सत्कार्यामध्ये त्यांची रुची आहेच, पण उत्तरोत्तर ती रुची वाढतच जावी आणि या सत्कार्याचं पुण्यप्रभाव त्यांच्या पाठीशी राहावा. सतत त्यांच्या हातून सेवा चालू आहे आणि एकाच ठिकाणी नाही, एकाच गावामध्ये नाही. मी एक प्रसंग सांगतो तुम्हाला. आष्टी आणि पाथर्डी तालुक्याच्या जोडावरती एक आमचे खूप जिव्हाळ्याचे स्नेही महाराज राहतात. तारकेश्वरगड नावाचं संस्थान आहे आणि एक 7-8-10 वर्षापूर्वी दुष्काळाची परिस्थिती असताना पाण्याची टंचाई होती, गायी होत्या, चाऱ्याची टंचाई होती. आणि अशा वेळेला मी नामदार शालिनीताई विखे पाटील त्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, त्यांना विनंती केली की माझे गुरुबंधू एक महाराज आहेत, गायी 100-150 आहेत, पाण्याची आणि चाऱ्याची दोन्ही अडचण आहे. त्यावेळेला त्यांनी स्वतः तिथे भेट दिली, माणसंही पाठवले. तातडीनं थेट दररोज पाथर्डी शहरातून एक टँकर भरून जायचा जोपर्यंत पाऊस पडत नाही. आमचे आदिनाथ शास्त्री महाराज, आदिनाथजी शास्त्री महाराज, चाऱ्याची व्यवस्था. त्याच वेळेला त्यांचा शेवगाव तालुक्यात फिरता सप्ताह झाला. वाडगाव, कोणतं वाडगाव ते, प्रभू वाडगावला एक अन्नदानाची अडचण आली. वहिनी साहेबांना फोन केला, त्यांनी तातडीनं ती व्यवस्था केली. आळंदीला अन्नदानाची अडचण आली, 2 लाख लोक जीव घालायचे होते. निरोप आला सद्गुरू जोग महाराज संस्थेकडून की एक अन्नदानाची अडचण आहे, जोग महाराजांचा शताब्दी महोत्सव होतोय. आणि आपल्या प्रवरा परिसरानं विखे पाटील परिवारानं पुढाकार घेतला. अचानक आलेला फोन, 4 दिवसामध्ये सर्व व्यवस्था केली आणि 2 लाख लोकांच्या दिवसभराच्या भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी. आणि म्हणून द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. आणि मला आमचे जिने सर परवा एक छान वाक्य बोलले. ते म्हणाले ना, मोठ्या माणसांचा संस्कार त्या भागातल्या सर्व कुटुंबावर झालेला असतो, कारण ते माझ्या सोबत नेहमी काम करतात सगळं नियोजनाचं.
मला फार आवडलं त्यांचं वाक्य. तेव्हा मोठ्या माणसांचा संस्कार हा, आणि म्हणून या भागातले त्यांच्यासोबत काम करणारे कार्यकर्ते गावगावचे असतील, गावातली मंडळी असेल, शिक्षक मंडळी असेल, छोटा कर्मचारी असेल. आता सकाळी माझ्याकडे नॉन ग्रँटेबल एक सोसायटी आहे, त्याचे कर्मचारी थोडेसे पैसे घेऊन आले, 2-3 हजार. ते म्हणाले पण हे